आणि पाठीमागून वाटत या बाबा, म्हणजे शांततेत होईल सगळं. राजा दशरथजी बसलेले आणि राजा दशरथजी अतिशय उदास पैकी बसलेले आहेत आणि त्यांची उदास अवस्था बघून विश्वामित्रांना खूप वाईट वाटतं. त्यावेळेस विश्वामित्राजी विचारतात, दशरथ राजा, तुम्ही एवढे उदास का बसलेले? सर्व राण्या वगैरे सर्व तुम्ही उदास बसलेले, काय कारण आहे? राजा दशरथ म्हणतात, पुत्रप्राप्ती नाही. पुत्रप्राप्ती नसल्यामुळे एवढा सर्व राज्य कारभार असताना, एवढं सर्व अयोध्या नगरी असताना, या अयोध्या नगरीमध्ये पुत्रप्राप्ती नसल्यामुळे सुख समाधान आनंद काहीच नाही. तर मग त्याच्यावर पर्याय काय करायला पाहिजे? तर विश्वामित्र म्हणतात, आता आपल्याला पुत्र कामष्टी यज्ञ करावा लागेल आणि पुत्र कामष्टी यज्ञानंतर आपल्याला सर्व भगवंताचा प्रसाद भेटून जाईल. त्यानंतर सर्व यज्ञाची तयारी केल्या जाते. सर्व अयोध्यामध्ये सर्व आनंद तयार होतो. सकाळपासून सर्व माता भगिनी सगळ्या रांगोळी वगैरे काढून भगवंताचा उत्सव करण्यासाठी सर्व तयारी होतात, सज्ज होतात. आणि ज्या दिवशी भगवंत जन्माला येणार आहेत त्या दिवशी सकाळी सुद्धा जे वाळलेली झाडे असतात त्यांना सुद्धा पानं फुटतात. फुलांचे झाड सुकलेले असतात ते सुद्धा फुलं टवटवीत होतात. का? तर आपला भगवंत जन्म घेणार आहे, प्रभू रामचंद्र जन्म घेणार आहे. आणि पुत्र कामष्टी यज्ञाला सुरुवात होते. आणि पुत्र कामष्ट यज्ञ सुरुवात झाल्यानंतर त्याच्यामधून अनेक रत्न येतात आणि परत एक असं रत्न म्हणजे प्रसाद म्हणून बाहेर येतो. त्या प्रसादाचे विश्वामित्र बरोबर 3 वाटे करतात आणि त्या 3 वाटे बरोबर प्रसादाचे एक सुमित्रा मातेला देतात, एक कौशल्या मातेला देतात आणि कैकेयी मातेला सुद्धा देतात. पण कैकेयी मातेचा जो हातावरचा जो प्रसाद आहे तो पिंडीने पिंडकारीने धडा पिवा, पिंडकारीने धडा पिवा, पिंडकारीने धडा पिला, पिंडकारीने धडा पिला. अंजलीला तो देविला, तो देविला, तो देविला. पिंडकारीने धडा पिला, आणि तो लगेच अंजनी माता त्याला सेवन करतात आणि तिकडे हनुमंतरायाचा जन्म होतो. आणि इकडे राहिलेले 2 जे वाटे असतात तर सुमित्रा माता काय करते, आपला अर्धा प्रसाद आणि कौशल्य माता आपला अर्धा प्रसाद असा कैकेयीला देतात. आणि मग कैकेयी मातेला भरत आणि शत्रुघ्न यांची प्राप्ती होते. कौशल्या मातेच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्म घेतात आणि सुमित्रा मातेच्या पोटी लक्ष्मणजी जन्म घेतात. असं या पुत्र कामष्टी यज्ञाचा थोडक्यात कथाभाग फार मोठा आहे, पण वेळेअभावी आपण थोडंसं शॉर्टकट सांगतोय. आणि सर्व कामष्टी यज्ञ झाल्यानंतर विठ्ठल 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 नंतर मग सर्व अयोध्यामध्ये सर्व आनंद होऊन जातो. आणि सर्व आनंद झाल्यानंतर राजा दशरथांना सुद्धा जे खरं समाधान असतं ते प्राप्त होतं. आणि रामनामाची काय ताकद असते. आपल्याला अजून 4 मिनिटं वेळ आहे. मग 4 मिनिटामध्ये आपण एक थोडासा कथाभाग घेऊया आणि त्यानंतर आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊया. म्हणजे जन्मोत्सव करूया बरोबर वेळेत आणि जन्मोत्सव झाल्यानंतर आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊया. अजून आपल्याकडे 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटामध्ये पुत्र कामष्टी यज्ञ ठरल्यानंतर संगी ऋषी आणि विश्वामित्रांचं ठरतं की तुम्हाला 3 पशूची हत्या करावी लागेल. किती पशूची? 3 पशूची हत्या करावी लागेल. मग गुरुवारांनी सांगितल्याप्रमाणे राजा दशरथ लगेच शिकारीसाठी निघतात.
आणि घनदाट जंगल बघून, असं दाट गरगट झाड बघून त्याच्यावर जाऊन बसतात. एक छोटंसं तलाव असतो तिथे खाली, आणि दिवसभर ते शिकारीची वाट पाहतात. एखाद्या पशुची वाट बघतात की आता तरी पशु येईन, आता तरी पशु येईन. पूर्ण दिवस निघून जातो. त्यानंतर रात्र होते आणि रात्रसुद्धा रात्रीचे 1 ते 2 वाजायला आलेले असतात. तरीसुद्धा कोणी तिथे पशु पक्षी वगैरे कोणी येत नाही. पण हळूहळू तिथून वाट सुरू म्हणून, यात्रेकरू म्हणून आपले श्रावण बाळ आपल्या अंध आई वडिलांना काशी विश्वनाथ यात्रेसाठी घेऊन जात असतात. आणि काशी यात्रेसाठी जात असताना, काशीला जात असताना मध्येच आपल्या अंध्या आई वडिलांना तहान लागलेली असते. आणि तहान लागल्यामुळे ते दिवसभर आपल्या बाळाचे कष्ट पाहून कावडीमध्ये आपण दिवसभर बोजा आपल्या श्रावण बाळाच्या खांद्यावरती आहोत, पण तरी सुद्धा ते तहान खूप वेळ सांगत नाही श्रावण बाळाला. पण रात्री अख्खा दिवस जातो, रात्रीची वेळ येते. मग आता जाण्याची वेळ येते त्यांची पाण्या वाचून. मग ते श्रावण बाळाला विनंती करतात की अरे बाळा, आम्हाला कुठेतरी पाणी पाज, आम्हाला कुठून तरी इथे पाणी उपलब्ध होत असेल तर तू बघ. म्हणायला चांगलं नव्हतं वाटत, पण पाण्या वाचून त्यांचा जीव राहत नव्हता. म्हणून श्रावण बाळाने आईवडिलाची आज्ञा पाळली. आईने एका झाडाला त्यांच्या कावडी काढल्या आईवडिलांच्या, आणि त्यांना लटकून पाण्याच्या शोधामध्ये आपला कमंडलू घेतला आणि पाण्याच्या शोधामध्ये पाणी शोधू लागले. आणि एक मस्त छोटंसं तलाव दिसलं आणि श्रावण बाळाला खूप आनंद झाला की माझ्या आता आईवडिलाचा आत्मा शांत होणार, माझ्या आईवडिलाला आता पाणी प्यायला भेटणार. पण श्रावण बाळाला असं काय माहीत होतं की त्या झाडावरती राजा दशरथ बाण लावून बसलेला आहे आणि ते तर शिकारीच्या शोधात होते. मग श्रावण बाळाने आपला कमंडलू पाण्यामध्ये बुडविला आणि अर्धा पाण्यामध्ये बुडवल्यानंतर त्या कमंडलूचा आवाज गुड 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 आवाज येऊ लागला. आणि लक्ष लावून राजा दशरथ बसलेला होता. राजा दशरथला वाटलं बरं झालं, आता आपल्याला शिकार मिळाली, आता पशु पाण्यावरती पाणी पिण्यासाठी आलेला आहे. राजा दशरथाने लगेच बाण लावून आपल्या भातामधील बाण काढला आणि लगेच 1 लक्ष बाण सोडून बरोबर श्रावण बाळाच्या छातीमध्ये बाण गेला आणि श्रावण बाळ धडकन जमिनीवर पडले. अर्धा देह त्यांचा पाण्यामध्ये आहे आणि अर्धा देह त्यांचा वरती आहे. पाण्याच्या वरती जमिनीवर पडलेला आहे आणि बाण काढण्याचा, डाव्या हाताने बाण काढण्याचा श्रावण बाळ प्रयत्न करतायत, पण बाण निघायला तयार नाही. आणि एका हाताने सर्व ताकद, सर्व बळ लावून ते कमंडलू जवळ घेण्याचा प्रयत्न करतात आणि एका हाताने बाण काढण्याचा प्रयत्न करतात. पण पूर्ण ताकद लावून श्रावण बाळ बाण काढतात आणि बाण काढल्यानंतर छातीवरचं रक्त हे आपल्या खालच्या काळ्या